बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देखील 22 तारखेच्या होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आता आलेलं पाहायला मिळते आणि इक्बाल अन्सारी चाचा स्वतः या सगळ्या सोहळ्याला जाणार असल्याची देखील माहिती मिळते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून इक्बाल चाचांना निमंत्रण न आल्यामुळे बोललं जात होतं की इक्बाल चाचांना निमंत्रण का नाही। आता निमंत्रण आल्यानंतर इक्बाल चाचांची भूमिका नेमकी काय आहे ते जाणून घेणार आहोत। चाचा जी, आपको निमंत्रण अभी मिला है, कैसा लगता है कि इतने सालों का आपने संघर्ष किया था, राम मंदिर अब बन चुका है और आप जाने वाले? देखिए, लोअर कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ने फैसला किया। 9 नवंबर को सुप्रीम कोर्ट का फैसला आया। 4 साल बीत चुका है और हमको भी निमंत्रण मिला है। हम भी जाएंगे क्योंकि मंदिर बन के तैयार है। तमाम लोग जो है देश विदेश से आ रहे हैं, स्वयं प्रधानमंत्री जी आ रहे हैं। हमको भी न्योता मिला, हमें भी खुशी है, हम भी जाएंगे। कैसा है निमंत्रण पत्रिका, दिखाओ थोड़ा, क्या क्या है उसमें, क्या क्या मिला है आपको और कैसा ये कार्यक्रम पूरा होने वाला है ये भी देखेंगे। आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये वाहन पास देखील इक्बाल चाचांना मिळालेला आहे। वाहन पास आणि गाडी लावण्याची कुठे व्यवस्था असणार आहे हे सगळं या सगळ्या निमंत्रण पत्रिकामध्ये दिलेलं आहे। आणि इक्बाल चाचा अन्सारी यांचा कोड आहे 6583। म्हणजे आपण जर पाहिलं की जवळपास 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ही अशी कार्यक्रम पत्रिका मिळालेली त्यांना आपल्याला पाहायला मिळते। आणि याच्यामध्ये हा कार्यक्रम नेमका कसा होणार आहे या संदर्भातली माहिती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 11:30 वाजता सगळे जे सन्माननीय उपस्थित आहेत ते त्यांची उपस्थिती सुरू होणार आहे आणि त्यानंतर जो आहे तो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 11:30 ते 12:30 वाजेपर्यंत होणार आहे। त्यानंतर 12:30 वाजल्यानंतर महानवबोध का उद्बोधन म्हणजे खरं तर जे उपस्थित असणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहन भागवत जे सरसंघचालक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यांचे बोलणं होईल, त्यांचं थोडंसं संबोधित ते सगळ्यांना करतील आणि त्यानंतर जो आहे तो 12:30 वाजल्यानंतर एक कार्यक्रम सुरू होईल। अशा प्रकारचा हा सगळा कार्यक्रम आहे आणि ही पत्रिका इक्बाल अन्सारींना आलेली पाहायला मिळते। कैसा लगेगा, राम मंदिर इतना भव्य दिव्य हो चुका है, आप खुद उस कार्यक्रम में जाने वाले हैं, क्या महसूस होगा वहां पे जाके? देखिए, अयोध्या नगरी है, अयोध्या के में हम लोग रहने वाले हैं, सभी धर्मों का सम्मान है, अच्छा लगेगा। अयोध्या में बहुत से डेवलप हुए हैं, बहुत से विकास हुए हैं, रेलवे स्टेशन है, एयरपोर्ट है, अयोध्या की सड़कें हैं, लोगों के मकान हैं, ये सब बने हुए हैं। अयोध्या बहुत अच्छी लग रही है, माननीय प्रधानमंत्री जी की देन है। प्रधानमंत्री जी से मिलने का मौका मिला वहां पे तो क्या बातचीत करेंगे, क्या बोलेंगे चाचा? देखिए, वहाँ कार्यक्रम जो है धार्मिक कार्यक्रम है, हम लोग जो है उसी प्रोग्राम में रहेंगे। बस अभी अगर मौका मिला तो फिर सोचेंगे, अभी तो कुछ सोचा नहीं हूँ। नक्कीच। तर चाचांना निमंत्रण तर आलेलं आहे, जवळपास 7000 लोक निमंत्रित आहेत आणि चाचा देखील या सगळ्या सोहळ्याच्या प्रसंगी आता अयोध्येमध्ये जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।